दुपारचं ऊन घराच्या आवडत्या कोपऱ्यात फॅनच्या हवेशी तडजोड करून वपूंचं पार्टनर वाचण्यात मग्न झालं होतं. तेवढ्यात हा असा आवाज कानी पडला. गाड्यांच्या आवाजाने रस्त्यांचे सूर बेसूर झाले होते, पण आज छान सुरात काहीतरी कानावर पडलं. कुतूहलाने धावत बाहेर आलो. अरे वा, सारंगी! सारंगीचाच एक प्रकार हा. सारंगी विकणारा इकडे काय करतोय? अरे इकडे कोण घेणार सारंगी? तेवढ्यात एका आजींनी त्याला हाक मारली. जवळ जाऊन टोपली खाली ठेवून तो हाताने घडवलेली एक एक सारंगी दाखवत होता. कडेवरच्या छोट्या मुलाला आजी प्रचंड प्रेमाने सारंगी दाखवत होती. आपल्या नजरेने आयुष्य दाखवत होती आणि सोबत त्याच्या नजरेनेही पाहायला शिकवत होती. सारंगी सध्या नको म्हणून सांगितल्यावर त्याने टोपली उचलली आणि तो निघाला. सारंगी घेतली नाही घेतली, परंतु आजींनी त्या नातवातील कुतूहल जागं केलं. नवं बघण्याचं, शोधण्याचं. जुन्या पिढ्यांचे आपल्यावर कुतूहलाचे संस्कार आहेत, म्हणून कुतूहलाचं सौंदर्य टिकून आहे. आणि हेच कुतूहल उद्या कुठल्याही क्षेत्रात आपसूक घडणाऱ्या सर्जनशीलतेचं बीज आहे. आई, वडील, आजी, आजोबा, शिक्षक, मित्र किंवा निसर्गसुद्धा ज्यांनी कोणी आपल्यात हे कुतूहल जिवंत ठेवलं आहे ना, त्यांचे आभार तर मानायलाच हवेत. हा सारंगीवाला मला विचारांच्या प्रदेशात सोडून हळूहळू झाडांच्या आड दिसेनासा झाला. कधी कधी असे सूर सुद्धा विचारांची तार छेडून जातात.